दरम्यान ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्या संदीप धोंडगेंनी एबीपी माझाला रात्रीच्या घटनेची माहिती दिली. मी माझं काम करत होतो, ट्रॅफिक क्लिअर करत होतो. ते साहेबांचे बॉडीगार्ड वगैरे आले आणि मी माझ्या कामामध्ये चालू होतं. मी जो काही लक्ष नव्हतं, त्यांनी काचेवरती गनमॅनने काहीतरी मारलं. ती काच उडून माझ्या डोळ्याला इथं लागली. किती लागला आता? किती टाके पडले? ते त्यावेळेला खूप ब्लडिंग गेलं, मला सुचलं नाही. आता इथं 5-6 टाके पडले. इथं पण टाके टाकायला लावले, पण मी नाही टाकले. मला सांगा की काही वाद झाला होता त्याच्या आधी की काहीच नाही, मला कळलं पण नाही. वाद तर बोलायचा संबंधच नाही ना. ते डायरेक्ट उतरून आले आणि त्यांनी डायरेक्ट अटॅक केला. आम्हाला माहित पण नव्हतं. आम्हाला इंटिमेशन जर असतं तर आम्ही लाईन मोकळी करून त्यांना काढून देत होतो. तरी पण सायरन वाजलं, त्यामुळे आमचे कर्मचारी त्यांना काढत होते. पण त्यांचे ते बॉडीगार्ड वगैरे आले, त्यांनी डायरेक्ट अटॅक केला. त्याच्यामुळे ते लागलं, मला कळलं पण नाही. ती काच उडून आली ना. सांगा, आम्ही सीसीटीव्हीत बघितलं खूप रक्त निघालं तुमचं, खूप ब्लडिंग झालं. त्याच्यामुळे मला विटनेसपणा जागेवरती मी शांत झालो होतो, काहीच समजत नव्हतं. हॉस्पिटलला नेलं, तिथं जरा बघितलं. तिथं जरा नॉर्मल पेन किलर वगैरे दिलं, तेव्हा थोडंसं नॉर्मल वाटलं. पुन्हा 5-6 वाजला हे टाके टाकले प्रायव्हेटमध्ये जाऊन.